बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी तपासाला वेग आलेला आहे। सरपंच देशमुखांच्या भावाला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। सीआयडी कडून संतोष देशमुख यांच्या भावाची आता चौकशी होत आहे। संतोष देशमुख यांच्या भावाला आता चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। बीडमधील सरपंच हत्ये प्रकरणी आता मात्र वेग आल्याचं दिसतंय। नाही भेटायला दादा, तुम्ही एक प्रश्न, तुम्ही एक याचिका दाखल केली आहे संभाजीनगरच्या कोर्टामध्ये। ती नेमकी काय याचिका आहे, कशासाठी? मी तुम्हाला 2 मिनिटात आम्हाला बोलून येऊ द्या, मी बोलतो। नाही मीच बोलतो ना, मी पाहिल्यावर बोलतो। फक्त ऐका ना, फक्त याचिकाच्या मी सांगतो तुम्हाला, एकच वाक्यात सांगा की याचिका काय आहे। मला इथं तुम्हाला सगळ्याला बोलून जातो मी, मला तर आपण बघतोय सीआयडी कडून संतोष देशमुख यांच्या भावाला आता चौकशीसाठी बोलावल्याचं कळत आहे। सरपंच हत्ये प्रकरणी तपासाला वेग आलेला आहे। संतोष देशमुखांच्या भावाला देखील आता इथं बोलावण्यात आलेलं आहे आणि यावेळेस चौकशी दरम्यान चौकशीला जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला आता सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलेलं आहे आणि ते चौकशीसाठी म्हणून आता बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। इथं सीआयडीचे अधिकारी त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, सरपंचाच्या भावाची सीआयडी कडून चौकशी होणार आहे। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट बीडवरून जोडले गेलेले आहेत। माधव, काय अधिकची माहिती? सरपंचांच्या भावाला या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे, नेमकी चौकशी कशा संदर्भात होणार आहे, ते नेमके इथं का आलेले आहेत? अर्ध्या तासापूर्वी सीआयडीचे प्रमुख सचिन पाटील यांच्याबरोबर एका महिलेला चौकशीसाठी या पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले आहे। त्यानंतर धनंजय देशमुख यांना सुद्धा इथं बोलवण्यात आलेले अशी माहिती आपल्याला मिळते आहे। धनंजय देशमुख इथं दाखल झालेत। धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत। त्यांना आम्ही मध्ये जाताना विचारपूस केली, मी मात्र ते म्हणाले की मी इथं एसपींना भेटण्यासाठी आलो आहे, मध्ये गेल्यानंतर चर्चा झाल्यानंतर बाहेर येऊन मी तुमच्याशी बोलेन। त्यामुळे नेमका तपशील काय हे अद्यापर्यंत समोर आलेलं नाही, मात्र या तपासाला अधिक वेग आलेला आहे। कारण गेल्या अर्ध्या तासांपासून इथं एकापाठोपाठ एक अशा गाड्या येत आहेत। एसपी थोड्याच वेळात येतील अशी माहिती कळते। त्याचबरोबर या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आता सीआयडीच्या पथकाकडून चौकशी सुरू असताना काहीतरी धागेदोरे लागले असावेत। त्याचसोबतच वाल्मिक कराड यांना अटक करण्यासाठी वेगवेगळी पथकं राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये गेलेली आहेत, त्याला अटक केली जाऊ शकते अशी शक्यता आहे। आणि या अनुषंगानं आता बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये नेमकं काय खलबतं सुरू आहेत हे पाहणं महत्त्वाचं अगदी, आणि त्या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।